नमस्कार. आज आपण पाहू रोडगा किंवा रोडगे रेसिपी. आई अन्नपूर्णा रेसिपीमध्ये मी तुमचे स्वागत करीत आहे. आज आपण पाहू रोडगा रेसिपी. रोडगे रेसिपी बनवण्यासाठी इथे मी सरसर पीठ घेतले आहे. हे पीठ सरसर घेतले तरच छान खुसखुशीत आणि वरून रोडगे कडक बनतात. इथे ह्या भिजवलेल्या उंड्यापासून एक गोळा काढून घेणे. ह्या भिजवलेल्या पिठामधून एक गोळा काढून घेणे आणि त्याला तेल लावून दाबून त्याचा छान घट्ट असा गोळा बनवणे. अशा प्रकारे इथे तयार झाले रोडगे. आता हे रोडगे कसे भाजायचे ते पाहू. हे रोडगे भाजताना रणसिन्या किंवा हाताने थापलेल्या गवऱ्या इथे घ्याव्या लागतात. गवऱ्या घेतल्यानंतर ह्या गवऱ्याला पेटून द्यावे लागते. मस्त इथे तयार झाला गवऱ्याचा धूर. गवऱ्याचा धूर किंवा विस्तवाचा धूर किंवा गवऱ्याचा धूर. एक एक रोडगा इथे टाकून शेकून घेत आहे. आजच्या जेवणाचा मेनू वरण भात भाजी आणि विशेष म्हणजे हे रोडगे.
ह्या रोडग्याला वरच्यावरच शेकवून घ्यावे लागते, कारण ह्या गवऱ्यावर वरचाच भाग शेकला जातो, आतपर्यंत शेकला जात नाही. आतून कसे शेकायचे ते आता इथे पाहू. विदर्भामध्ये ही रेसिपी खूप प्रसिद्ध आहे. घरोघरी आवडणारी ही रेसिपी कशी भाजायची ते इथे पहा. इथे सगळे रोडगे एका टोपल्यात काढून घेतले. इथे आता एक एक रोडगा टाकून त्यावर गवऱ्याची कडक राख टाकून घेतात. कडक राख टाकल्यावर इथे 2 ते 2.5 घंटे असेच रोडगे दाबून ठेवावे लागतात. 2 ते 3 घंट्याने इथे ही माती सारून रोडगे खाण्यास तयार होतात. अशा पद्धतीने तयार झाले रोडगे रेसिपी. आवडली असेल तर दाबून ठेवल्यानंतर 2 ते 2.5 तासाने हे खोलून एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे लागतात. अशा पद्धतीने तयार झाले इथे सगळ्याची आवडती रेसिपी रोडगे. रोडगे ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.